आता आपण गारगोटीमध्ये पोचलो आहे. तर गारगोटीची बाजारपेठ आहे आणि आता हे आपल्याला उजव्या साईडला पाटगावला रोड गेलेला आहे. पाटगाव फाटा आहे. पाटगाव, कडगाव, तांबळे, नाईकवाडी, रांगणा किल्ला इथून 52 किलोमीटर, मौनी महाराज मठ आहे, मटगाव आहे. तर आपल्याला जायचं आहे आता पाटगावला. पाटगाव इथून आहे 34 किलोमीटर. तर चला जाऊया आता पुढे पाटगावच्या दिशेने. बेस्ट वाटलं. पुढे पूर्ण जंगलच आहे. उजव्या साईडला बघा मोठा डोंगर आहे. निलगिरीची झाडं आहेत दोन्ही साईडनं आणि मधून रोड आहे. एकदम खतरनाक व्ह्यू आहे. ही व्हिडिओमध्ये बघण्यामध्ये तुम्हाला त्यापेक्षा ना प्रत्यक्षात बघण्यात मजा वेगळी. आला तर या साईडला अवश्य या. की बघण्यासारखं आहे सगळं, निसर्गरम्य. निसर्गाची खरी मजा घ्यायची असेल तर ना जंगल या एरियामध्ये तुम्ही आलं पाहिजे. आत्ता खरा निसर्ग इथून चालू होणार आहे. म्हणजे जे प्रॉपर फिलिंग पाहिजे ते खरं इकडनं चालू होणार आहे. काय रोड आहे बघा जबरदस्त. मस्त वाटतं. दोन्ही साईडला गर्द झाडी आणि मधून रोड आहे. पकडा हे पकडा. मोबाईल आहे ना जबरदस्त आहे ना रोड. आता मस्त वाटली. समोर उंच डोंगर आहे. एकदम सुंदर रोड. व्ह्यू एकदम खतरनाक है ना. बेस्ट. ही एक वातावरणच वेगळं आहे. आपण खरा निसर्ग सौंदर्य. सिटीत राहणे आणि एक हे भरपूर फरक आहे. बरं जीवन म्हणलं तर यांच्याकडे आहे. सुखी सुखी जीवन हा, आणि ते पण सगळं ओरिजिनल. हा. खरं जीवन जगतात म्हणले तर हे गावातले लोक आहे ना. हो हा? हो. निसर्गाच्या सानिध्यात शुद्ध हवा मसाजी. शेतातली भाजी, आपण हे केमिकल हे विहिरीचं शुद्ध पाणी. हे.
किती आहे? जंगल कमी झालं आता हे ह्यांच्यामुळं शेतवड वाढली. शेतीवर आजूबाजूला दोन्ही साईडला जरी रस्त्याच्या बघितलं ना तुम्ही तर लांब लांब बघितलं तर डोंगर, मोठे मोठे डोंगर आहेत, सह्याद्रीच्या रांगा आहेत. ह्या सह्याद्री पर्वतावर सगळे हेच आहे. इथनं रांगणा किल्ला पण आहे आपल्या नजीक. पाटगाव पासून मला वाटते तो एक 15-16 किलोमीटरच्या आसपास आहे. होय, एक ऐतिहासिक म्हणलं तरी बघायला आपल्याला सुंदर जागा मिळायची बघायला मिळते. बघूया, आपल्याला जर टाइम असेल तर आपण पुढे जाऊ. आपल्या महाराजांचा एक त्यांनी हे केलं ना ते बघण्याची सुवर्ण संधी आपल्याला परत मिळेल. तांबाळी गाव आलेलं आहे आता. नाईकवाडी, तांबारी, पाटगाव, मडगाव किल्ला पण करूया का? नजीकच आहे. घेण्यासारखं आहे. या कोणाला आहे हा आपला सिटीतला बिबट्या म्हणलं चालते, नाही गावातला बिबट्या. जंगलातला बिबट्या आपल्याला बघायला मिळालं तर नशीब आपले. ते आता पुढं आपण बघू. अशी ऊसाची ट्रॉली चाललेली असतात कारखान्याला ऊस घालायला. गावं पण बरीचशी आहेत, छोटी मोठी वाड्या आहेत आतमध्ये. छोटी मोठी वाडी वस्ती. टॉप आहे, मजा येते. एक खड्डा नाही आहे रोडवर. हा ऑफ रोड चालू झाला आता आपल्याला पूर्ण. इथनं शिस्तात आपल्याला जायचं आहे. पाटगाव ही जवळ आलेला आहे. थोड्याच वेळात आपण आपल्या स्थळापाशी पोहोचू.
जवळ आहे, लागून आहे. हां गाव जरा लांब लांब आहे. आता जरा प्रॉपर जंगल आहे. एक किलोमीटर अंतर आहे फक्त 1 किलोमीटर. 2 मिनिटाचा मार्ग आहे. हे याचं कमानीचं काम चालू आहे वाटते पाटगावात. जसे आपण रात्रीचे व्हिडिओ काढत होतो तसे दिवसाचे पण असे व्हिडिओ तुम्हाला जंगलचे ते भरपूर बघायला मिळतील. म्हणजे आमचं फक्त एक कॉन्टेंट नाही की फक्त रात्रीचेच व्हिडिओ काढायचे. आपलं असं काय नाही, दिवस रात्र आपल्याला जे चांगलं मिळेल ते आपण करायचं. तुमच्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ हा उद्देश आहे फक्त. हळूहळू हा पाडगावच आहे. गावामध्ये आलोय आपण आता, बरोबर पाडगावमध्ये आलेलो आहे, हा ना. मध विक्री पाडगाव. हे जे जंगलाची वस्तू आहे ना हे सगळी इथं मिळतात. चुलीवरचे जेवण. आता आपल्याला ह्या साईडला आहे. डॅमला रोड जातोय पाडगाव. काका इथं पाडगाव धरणला रोड कुठला जातोय? हाच जातोय हा धरणाकडे? तो पुढचा जातोय काय? हे गावाकडे जातोय का आतमध्ये? हा गावात जातोय का आतमध्ये? तिकडे जातोय त्या साईड. तर आता आम्ही पाडगाव डॅमला आलेलो आहे. हे धरणमध्ये एंट्री करण्यासाठी गेट आहे, तिथून आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आणि आता हे धरणाचा व्ह्यू तुम्ही बघा. हा धरणाच्या साईडनं रोड आहे, पुढेपर्यंत आपण चालत जाऊ शकतो. आणि हे धरण आहे इकडे बघा, पाणी कसं जबरदस्त आहे.
हा समोर दिसतोय तो एक छोटासा पूल आहे, जेणेकरून आपण तिथंपर्यंत जाऊ शकतो. तर मग तुम्हाला इथून आम्ही व्ह्यू दाखवत आहे. एकदम शांत वातावरण आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. तिथं आम्ही गाडी तिथं बाहेर पार्क केलेली आहे. बॅकवॉटर पाडगाव डॅमच्या पलीकडे आहे एकदम. किती वारा, किती शांत आणि वारा किती गार यायला लागले. समुद्र असते की नाही त्याच्यावरती समुद्राची